शुभ नवव्या. हाय हाय न्यू पार्ट. सो पार्ट आहे 30. सो पार्ट 29 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ नव्या मस्त लॉंग ड्राईव्हवर जातात आणि तसंच गाडीवर मज्जा मस्ती करत असतात. लाईक शुभ बॅक हक करून त्रास देत असतो आणि मग थोडं इमोशनल बोलणं होतं आणि मग निघतात घरी परत यायला. सो आता पुढे बघू. ऑन द वे असताना परत शुभ तसंच करतो. लाईक हग करून त्रास देणं म्हणजे स्टमकला पकडून हात फिरवणं, हलका चिमटा घेणं आणि परत इकडे-तिकडे हात खाली-वर करत असतो. तर नव्या गाडी बाजूला लावते आणि शुभ अजूनही मागून टाईट हग करून बसलेला असतो. नव्या तसाच गाडी थांबवून मागे वळते आणि हळूच बोलते शुभला, की "ओ मिस्टर रोमॅन्टिक, काय चाललंय? तुझं हे सर्व थांबणार नाहीये ना? तर ठीक आहे. आता मी तसाच गाडी रिव्हर्स घेते आणि मग डायरेक्ट गटरमध्ये." हं. शुभ तसंच हसत मस्त नव्याला हग करतो. अजून टाईट आणि बोलतो, "घे ना, रिव्हर्स घे. त्या गटरमध्ये पडलो तरी तुझ्या सोबतच पडणार आहे. सो नो प्रॉब्लेम बेबी." नव्या जरा डोळे बारीक करत बोलते, "तू पागल आहे का? काय पण काय बोलतो? शी, गटरमध्ये कोण पडतं असं? ऑक, व्हेरी बॅड." आणि मला आता गाडी चालवायचं टेन्शन आलंय कारण तू प्रत्येक सेकंडला डिस्टर्ब करत असतो. असं कुठेही हात फिरवत असतो सारखा-सारखा. तर शुभ तसंच बोलतो, की "अगं हो, काही नाही होत." आणि मी डिस्ट्रॅक्ट होतो. तू पुढे बसलेली असताना कारण तुझी ही नेकमधली क्यूट चेन आणि त्यात विथआऊट जॅकेट माझ्या फेव्हरेट टॉपमध्ये आहेस तू. मग एवढं सगळं बघून कंट्रोल नाही होत गं बेबी. हां, समज ना. नव्या थोडी हसते, ब्लश करते आणि बोलते, की "थांब ना बेबी प्लीज." आणि तुला हे कंट्रोल करायला शिकायला हवं कारण कॉलेजला पण मी असंच जाते, तरी तू कंट्रोल करतो ना. मग तसंच आता सुद्धा कर. तर शुभ पुन्हा जवळ सरकत बोलतो, की "मी विचार करतो त्यावेळेस भरपूर काही करावं, पण सगळे स्टुडंट्स असतात आजूबाजूला. मग नकळतपणे का होईना मला कंट्रोल करावं लागतं बेबी." हां. पण आता आपलं प्रायव्हेट आहे, सो म्हणून फुल फील करता येतंय. तर नव्हे तसंच शुभच्या गालावर हलकं मारत बोलते, "ए चल काय पण काय, फुल फील करतो म्हणे. तुझ्या ना ह्या फुल फीलच्या नादात मला गाडी बंद करून इथेच राहावं लागेल. बाय द वे, एक कंडिशन आहे माझी याच रिगार्डिंग." "हं, हं." तर शुभ एक्साइटेड होऊन विचारतो, की "हां बेबी बोल ना, काय कंडिशन आहे तुझी?" तर क्रिया त्याच सेम एक्साइटमेंटमध्ये मी सांगायला लागते, की "मी गाडी रनमध्ये ठेवून तुझ्या लॅपवर बसते आणि एकदम असं डिसेंट लाईक हातांची काही हालचाल नाही. फक्त बसून लाँग ड्राईव्हचा टच फील करायचा. दॅट्स इट." तर शुभ यावर हलकं स्माईल करत ठीक आहे बोलतो. आय हाय! आणि मग हळूच मस्त चान्स बघताच गालावर किसी करतो. देन नव्या पण स्माईल करते बघून आणि तसंच शुभ थोडा ॲडजस्ट करून बसतो आणि नव्या मस्त शुभच्या लॅपवर बसते आणि बोलते, की "बघ, बघ, फुल कंट्रोल करायचा आहे हां, नाहीतर मी उठून जाणार." तर शुभ तसंच नव्याच्या कमरेवर हात ठेवत बोलतो, की "उठली तरी परत बसावं लागेल कारण दुसरं ऑप्शन नाहीये." या करेक्ट. खरंय, खरंय. तर नव्या तसंच हसते आणि मग गाडी स्टार्ट करते आणि ऑन द वे असतात तर शुभ छान बसलेला असतो पण थोडा पुढे जाऊन छान नव्याच्या लॅपवरून हळूवार हात फिरवत असतं. तर नव्या बोलतो की शुभ प्लीज ड्रामा बंद कर. मी काय वेडी दिसते का तुला? मला सगळं कळत आहे. तुझं कुठून कुठे काय काय शिफ्ट होत आहे ना ते सगळं कळत आहे. ओके. तर शुभ तसंच बोलतो की तुझे आईज, तुझे लिप्स आणि तुझे हेअर्स सगळं असं मला मिररमध्ये बघून वेगळंच करंट लागत आहे. म्हणून तर कुठेही काही शिफ्ट होत आहे ना. आणि नव्वू, जेव्हा तू चिडून जाते ना असं माझ्या त्रास देण्यामुळे तर खूप जास्त क्यूट वाटतं मला. आय मीन तुझी ती रिएक्शन बघून. तर नव्या ब्लश करते आणि तसंच बोलते की तू ना हे असं एक्सप्लेन करत बोलणं कमी कर. कारण ब्लश सोबत हसायला पण तसंच येतंय मला. कळलं? हां, हां. तर शुभ बोलतो, की "हो, मी हे एक्सप्लेन करणं बंद करतो गं, पण तू हाताच्या हालचालीकडे लक्ष नको देऊ आणि फील होऊ देऊ नको." तर नव्या बोलतो, की "यार शुभ, तू किती पागल आहे ना. अरे, जेव्हा मी असं बोलत असते, तेव्हा समजून जायचं, की मला फील होतंय खूप आणि मस्त वाटत आहे. लाइक वॉन्ट मोअर फीलिंग लाइक धिस." आणि तो बोलतो, की "फील करू नको." व्हॉट इस धिस? आता असं क्लोज असताना, इतकं इन्व्हॉल्व असताना फील कसं नाही होणार?
तर शुभ तसाच हेअर्समध्ये हात फिरवत बोलतो, की "हे बघ, तू असं-असं बोलते ना, तर माझा पण कंट्रोल जातो." तर नव्या बोलते, की "अरे, अरे, असं कंट्रोल जाऊ देऊ नको, कारण मला तर असंही कंट्रोल होत नाही. सो तू तरी कंट्रोल करायचं, नाहीतर पुढे प्रॉब्लेम होईल." अच्छा, हो का? तर शुभ तसंच बोलतो, की "तुला कितीही कंट्रोल झालं तरी मी आहे तुला सांभाळायला, सो जाऊ दे. जिकडे जाईल तुझं फील तिकडे जाऊ दे." तर नव्या बोलतो, की असं काही नाही करायचंय. कोणी बघितलं तर? आणि आता सिटी पण येईल, सो आपण आईस्क्रीम शॉपकडे जायचं आहे प्लीज. मला आईस्क्रीम खायची आहे." तर शुभ बोलतो, की "हो ठीक आहे, जाऊया आईस्क्रीम खायला, पण एक लास्ट हग प्लीज." तर नव्या ओके बोलून तसंच गाडी बाजूला लावते आणि दोघेही मस्त टाईट हग करून लिप्स किस करतात. अय हाय! आणि मग जातात आईस्क्रीम शॉपमध्ये फायनली. शॉपमध्ये आत जातात दोघेही आणि तिथे एसी ऑन असल्यामुळे नव्या तसंच आपले आर्म्स रब करून मेनू बोर्ड बघते, तर बाजूला येऊन शुभ उभा होतो आणि बोलतो, "सो नव्वू मॅम, मग काय घ्यायचंय? व्हॅनिला, चॉकलेट की मग नेहमीसारखं छोटी बेबीसारखं स्ट्रॉबेरी? बोला, काय हवंय नक्की हां?" तर नव्या बोलते, "शट अप शुभ, मी बेबी नाहीये आता आणि तसंही तू पण तर नेहमी ओरिओवाला घेतो ना, मग तू मला पण नाही बोलायचं काही, कळलं ना?" तर यावर शुभ हसतो आणि बोलतो, की "मग मी काय करू? ओरिओवालाच खूप मस्त वाटतं गं. अगदी तुझ्यासारखंच क्यूट बट थोडा क्रंची क्रंची." तर नव्या फेक अँगर दाखवत बोलते, "तुझ्या दिमागचा पण क्रंच करू का मग? हां? प्रत्येक वेळेस जस्ट चीझी लाईन्स? आय जस्ट डोंट लाइक इट." तर शुभ बोलतो, "माझ्या बोलण्याला चीझी लाईन्स बोलली? मग असं तर तू पण चीझी आहेस. कारण आज जो टॉप घातली आहे, तो बघून मी काय बोलणार, काय करणार हे माहिती होतं ना तुला. लाइक फुल कंट्रोलच्या बाहेर जाणार मी असं माहिती होतंच तुला." तर नव्या तसंच इकडे-तिकडे बघत बोलते, की "शांत बस पागल, लोकं बघत आहेत तिकडे. थोडं तरी नीट वागत जा पब्लिक प्लेसवर." "हां, शुभ?" तर हे ऐकताच शुभ थोडं जवळ येऊन बोलतो नव्याला, की "लोकं आहेत म्हणून तर इतकं कंट्रोल करून आणि लिमिटमध्येच बोलत आहे ना. नाहीतर प्रायव्हेट प्लेसवर असं करतो माहिती आहे ना?" तर नव्या तसंच ब्लशिंग स्माईल करत बोलते, "तुझ्या अशाच बोलण्यामुळे मी पब्लिक प्लेसवर एक चांगली कानाखाली देते थांब. मगच तुला अक्कल येईल." हां. तर शुभ लगेच बोलतो, "सॉरी बेबी, सॉरी. बरं सांग चल मला, कोणती आईस्क्रीम खायची आहे? मी ऑर्डर देतो तसं सांग पटकन." तर नव्या बोलतो, की "कुकीज अँड क्रीम विथ एक्स्ट्रा चॉकलेट सॉस आणि मग एक बाईट तुझ्या ओरिओमधली पण हवी आहे, ओके?" तर शुभ बोलतो, की "मला तर माझ्या चॉईसवरून मगाशी ऐकवत होती ना. मग आता एक बाईट वगैरे हवी आहे तुला, का बरं?" तर नव्या बोलते, की "हां, मग माझा आहेस तू, सो प्रत्येक गोष्टीवर माझा आपण हक्क असणार आहे. आणि मी ते हक्काने तुझ्याकडून घेऊन खाणार आणि जर तू नसेल देत तर भांडून घेऊन खाणार. पण खाणार हे नक्की. नाहीतर फील कसं येईल, की तू माझा आहेस ते?" अच्छा. तर शुभ बोलतो, पॉझिटिव्ह नव्या मोड ऑन झालं वाटतं. चालेल बेबी चालेल. पूर्ण खाऊन घे तू आणि मी तुला असंच खाताना बघून पण राहू शकतो. कारण ते खाताना तू लिटल क्युटी हॉटी नव्वू दिसते ना माझी म्हणून. तर नव्या बोलते, की "तू ना नेहमी रोमॅन्टिक मूडमध्येच राहा. बरं चल ऑर्डर कर पटकन आता हां." "या बेबी या." सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 31 मध्ये बघणार आहे आपण आईस्क्रीम खाताना पुन्हा कसे एकमेकांना चिडवत आणि कसे एकमेकांना ओरडत खातात आणि घरी केव्हा जातात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.